लोणार रात्रीची लोड शेडिंग, MSEB सबस्टेशनला घेराव, घोषणाबाजी, अधिकाऱ्यांची मनमानी. शहरात महावितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे जनता त्रस्त. महावितरणचे मनमानी कारभारामुळे लोणार शहराची जनता त्रस्त झाली आहे. आज दिनांक 9/10/2025 रोजी महावितरणाचा अजब व गजब कारभार झाला. अर्धा लोणार शहर अंधारात व अर्धा उजळात असं कधीच झालं नव्हतं, पण आज झालं असं की याचं कारण मनमानी कारभार पाहून, सगळं दृश्य पाहून लोणारची जनता महावितरण कार्यालयाकडे धाव घेतली. 6 वाजेपासून लाईट गेल्याने शहराची जनता परेशान झाली होती, कारण की जी वेळ जेवणाची होती त्याच वेळेस लाईट गेल्याने जनतेने नेहमीप्रमाणे नाराजी व्यक्त करून महावितरण कंपनीच्या कार्यालयावर शहराचे नेते गेले. अधिकाऱ्यांशी बोलणं झाल्यावर समाधान व्यक्त केलं, पण काही वेळ तणाव निर्माण झाला होता. 9 वाजता लाईट आली तेव्हा लोकांनी जेवण केलेलं होतं. महावितरण कंपनीच्या मग शहराची पूर्ण लाईट. अधिकाऱ्यांचा मनमानी कारभारामुळे लोणार शहराची जनता नेहमी परेशान असते, कारण की लाईट कधी जाईल याचा काही गॅरंटी नाही. लोणार शहर अर्धा तास अंधारात, अर्धा तास उजेडात असं असतं, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण होण्याची भीती वाटत होती. पण शांत जनतेने शांत राहून काम केलं व 9 वाजता लाईट आल्यावर सर्वांनी जेवण केले व महावितरण कंपनीचे आभार मानले. सिटी इंडिया न्यूजसाठी लोणारवरून प्रतिनिधी फिरोज खान पठाण. इमर्जन्सी लोड शेडिंग आहे. कुठेतरी पॉवर स्टेशनमध्ये ते जनरेटिंग स्टेशन ते बंद झालं असेल, तेवढा पॉवर येणं बंद झाल्यामुळे तात्पुरती ते अरेंजमेंटसाठी ते सबस्टेशन काही बंद करायला लागले. आपल्या सबस्टेशनमध्ये लोड शेडिंग झालेली नाही आहे. रिसोर्टला पण बंद झालं, पूर्ण रिसोर्टचं पूर्ण सबस्टेशन बंद केलं. जीवन काही प्लॅन म्हणजे रोज होणारी लोड शेडिंग नाही आहे. हे या वेळेस एखाद्या वेळेस जसं झालं, जनरेशन कमी झालं की अशा वेळेस ते येणार, एक अर्धा तास किंवा 15 मिनिट राहील, मग चालली जाईल लोड शेडिंग. असं प्लॅन असतील, आम्हाला लेटरवर आले असतील, रोजचीच ते आंबोडे साहेबांना त्याला आदेश येतील लेखी फक्त तात्पुरती बंद करायची. सांगितलं मी शेंडे साहेबांना येऊन सांगा मला, येत नव्हते येऊन सांगा मला, चुकीचं बोलले बोबडे साहेब, चुकी माफी मागा आले. तुमची रोज जाईल म्हणे, तुमचे साहेब म्हणले पूर्ण गाव बंद करा. इमर्जन्सी मध्ये पण पूर्ण गाव बंद करा. एक मिनिट का तुम्हाला प्रॉब्लेम आला लोड शेडिंगचा, तर त्यांचं म्हणणं एकाच एरियाची लाईन बंद लोड शेडिंग कशी केली? इमर्जन्सी लोड शेडिंग असते, ही प्लॅन लोड शेडिंग नाही. प्लॅन असते तर सर्व स्पीडवर असते. सर इमर्जन्सी तरी असली तर पूर्ण गाव बंद करायचं. पूर्ण गाव इमर्जन्सी मध्ये पण पूर्ण गाव बंद करायचं. होणार आहे काय आता हे जे त्यांचं म्हणणं आहे की तुमचे बोबडे साहेब बोलले की वरून पत्र ते मेसेज दाखवू लागले. आणि बोबडे साहेबांची जी भाषा ऑपरेटर आहेत, त्यांच्याकडे सर्व मेसेज येतात, बंद चालू करायचं किंवा नेहमी करायची लोड शेडिंग, ते यांच्याकडे पत्र येतात पहिले सर्वात पहिले. मलाही नाही माहित राहत. बोबडे साहेबांचा विषय थोडा बाजूला ठेवा. बोबडे साहेबाला घेऊन पडले तर तुम्ही सर्वांना राग येईल. ते थोडस बाजूला आधी त्यांना फोन लावला तर ते म्हणे G3 मध्ये तुम्ही येतात. G3 ची रोज जाईल म्हणे, रोज. बघा, ABCD पासून एक Z पर्यंत ते G पर्यंत ते आपले पूर्ण शेड्यूल बनवलेला आहे लोड शेडिंगचा. वेगवेगळे फीडर वेगवेगळ्या स्लॉट मध्ये येतात. तर त्याच्यामध्ये G1, G2, G3, G4, G6 अशा पर्यंत खालीपर्यंतचे आहेत. हे कशावर डिपेंड करते? त्या फीडरचा लॉस किती आहे त्याच्यावर असते. लॉस मध्ये चोरी झाली जाते, चोरी झाली जाते. लॉस मध्ये चोरी झाली. लॉस शब्द ऐकायला चांगला वाटते, चोरी झाली ती. तुम्ही चोरी करणाऱ्या, तुम्ही ज्यांचे जे बिटर बिल भरत नाही त्यांचे कापा तुम्ही आमच्यावर कशा तुम्ही जुलूम करायला लागले साहेब. जे भरत नसेल त्याचं